एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे. एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद. पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज. नगर परिषद कार्यालय येथे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवकांनी शहरातील पाणीपुरवठा घनकचरा आदी विषयांचे पालिका मुख्याधिकारी यांना सोमवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दिले निवेदन. शहरातील पाणीपुरवठा गेल्या 17 दिवसापासून खंडित असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून नाहक होणारा त्रास दूर करावा, अन्यथा टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था करा. तसेच घंटागाड्या वेळेवर घनकचरा उचलत नसल्याने संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून तात्काळ उचलून घ्यावे. रस्ते नाल्यांची साफसफाई वेळेवर करावी. दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीतच द्यावा, अशा आदी विषयांचे निवेदन मुख्याधिकारी शेषराव टाले यांना माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, सर्वपक्षीय माजी नगरसेवक विनायक गुल्हाने, भारत जेठवानी, रवींद्र इंगळे, देवीदास काका गोळे, कैलाश महाजन, संदीप जळमकर, शेख इम्रान, शेख खलील, शेख इलायस, नासिरभाई यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पालिका मुख्याधिकारी शेषराव टाले यांची प्रतिक्रिया. शहरातील पाणीपुरवठा मागील 10 ते 12 दिवसापासून बंद झालेला आहे. त्या संदर्भात आणि एक घंटागाडीच्या संदर्भात निवेदन आलेलं आहे. तर पाणीपुरवठ्याचा जो प्रश्न आहे येत्या 2 दिवसामध्ये आपला सॉल्व्ह होणार आहे. हे पंप आपल्या पॉवर फ्लक्च्युएशनमध्ये 2 पंप जळाले होते, त्याचं वाइंडिंग आता आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. आणि कचरा गाडी ज्या ठिकाणी जात नव्हती त्यांना पण आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन एक त्यांच्या प्रत्येक वार्ड शिपायाकडे एक घंटागाडी अशी अलॉटमेंट करून त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि ते सुद्धा मी क्लोजली मॉनिटर करून शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थित राहील याची काळजी मी स्वतःहून घेईन. माजी नगरसेवक ने सबने मुख्याधिकारी टाले साहब को निवेदन दिए. हमारा इतना ही बोलना है कि जो जीवन आवश्यक है, जैसा पानी है, साफ़ सफाई है. आज साफ़ सफाई के बारे में पूरा मूर्तियापुर चिल्ला कचरा पूरे गांव में है. 40,000 रुपये रोज के नगर पालिका में से जा रहे हैं, पर साफ़ सफाई नहीं हो रही. पानी की टाँकी 8 साल से सफा नहीं करे. ये मुझे लोगों के आरोग्य से खेलना है. तो ये सब चीज़ पे रोक लगा के जो जीवन आवश्यक चीज़ें हैं, नगर पालिका बोले तो ये नागरिक के सुविधा देने के लिए है. यहाँ जो आवश्यक सुविधा है वो मिल रही नहीं नागरिक को. नागरिक में नगर पालिका के बारे में बहुत रोष है. और साहब को हमने इतना बोले, कोई पक्ष वाले आते यहाँ पे और वो ले आते कर्मचारी को उठा के और वो उनकी मनमानी से जो उनको अच्छा लगता है वो काम करते. ये अभी बंद होने बोला. जैसा नगर पालिका में प्रशासन बैठा है, प्रशासन बैठे बाद कोई पदाधिकारी का यहाँ पे हस्तक्षेप नहीं होने बोला.